भूमी अभिलेख विभाग भरती 2025 भूकरमापकच्या 900 जागा होत्या. त्याचा निकाल याच तारखेला. चला पाहूया संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील. प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका. चला तर पाहूया निकाल कधी असणार आहे. भूमी अभिलेख विभागाच्या भूकरमापकच्या 903 पदांचा निकाल हा भूमी अभिलेख विभागानं जाहीर केलेला आहे. मित्रांनो, 30 जानेवारीला हा निकाल 100% लागणार आहे. 30 जानेवारी 2026ला तुम्हाला भूमी अभिलेखच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहायला मिळेल. आपल्याला माहिती आहे की 13 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर अशा 2 दिवसांमध्ये 2025ला ही परीक्षा झाली होती. भूकरमापक या पदांसाठी जवळपास 903 पदे होती. ठीक आहे. मग या पदांसाठी 13 नोव्हेंबर आणि 14 नोव्हेंबरला शिफ्ट वाईज परीक्षा झाली होती. एका दिवसामध्ये 2-2 शिफ्टमध्ये या 2 सत्रांमध्ये ह्या परीक्षा पार पडल्या होत्या. ह्या परीक्षा विभाग वाईज झालेल्या आहेत मित्रांनो. म्हणजेच आपल्याला माहिती आहे पुणे विभाग आहे, ठीक आहे, औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर विभाग आहे, त्यासोबत अमरावती विभाग आहे, ठीक आहे. या प्रत्येक विभागामध्ये कोकण विभाग आहे. या विभागवाईज जागा होत्या आपल्याला दिसतं आहे. कोकण विभागामध्ये 259 जागा होत्या, नाशिक विभागामध्ये 124 जागा होत्या, छत्रपती संभाजीनगरमध्ये 210 जागा होत्या. अशा प्रत्येक विभागामध्ये नागपूरमध्ये 110 जागा होत्या. प्रत्येक विभागवाईज जागा होत्या आणि एकूण या विभागांचा लेखाजोखा पाहता या विभागामध्ये एकूण असलेल्या जागा या 903 होत्या आणि या 903 जागांसाठीच 30 जानेवारी 2026ला हा निकाल आपल्याला पाहायला मिळेल. भूमी अभिलेखच्या इतर जागा ह्या आता नवीन भरती जी 2026ला सरळ सेवा भरती जी होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा भूमी अभिलेखच्या काही जागा आपल्याला आलेल्या दिसतील, ज्याच्यामध्ये भूकरमापकचीही काही पदे असतील. नवीन जाहिरात लवकरच येईल, ठीक आहे. आणि उर्वरित अपडेटसाठी, उर्वरित व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन बेलला क्लिक करा आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका. ठीक आहे. धन्यवाद.